रायगडमधील तटकरे आणि गोगावलेंचा वाद आणि त्यांचं कट्टर शत्रुत्व हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। महायुतीमध्ये एकत्र सत्तेत असूनही हे दोन नेते स्थानिक पातळीवर मात्र सातत्यानं एकमेकांना भिडत असतात। नुकताच रायगड जिल्हा परिषदेच्या निमित्तानं एक नवा वाद या दोघांमध्ये उफाळला, तो म्हणजे शिवसेना म्हणजेच गोगावलेंना बाजूला टाकत भाजप आणि राष्ट्रवादीकडून अर्थात तटकरेंकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न झाले। म्हणजे महायुतीच्याच दोन पक्षांनी एकत्र येत एका पक्षाला वेगळं किंवा बाजूला सरकवलं सत्ता स्थापन करण्यापासून। शिंदेंच्या शिवसेनेला हेतुपूर्वक रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकटं पाडलं जात होतं, पण आता महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अखेर तटकरे आणि गोगावलेंचं मनोमिलन झालंय आणि आता रायगड जिल्हा परिषदेवर लवकरच महायुतीची एकत्रितरित्या सत्ता स्थापन होईल अशी माहिती मिळते। नेमकं काय घडतंय रायगडमध्ये? कट्टर शत्रुत्वानंतर मनोमिलन कसं काय झालं? तिन्ही नेत्यांच्या प्रमुखांनी नेमके असे काय राजकीय डोस दिले? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। गेल्या काही दिवसांच्या बातम्या जर आपण पाहिल्या असतील तर आपल्याला माहितीच असेल की रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून महायुतीमध्ये किती मोठा राडा सुरू होता। रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडून सत्ता स्थापनेसाठी खेळी करण्याचा एक प्रयोग सुरू केला होता। मध्यंतरी याविषयी माध्यमांशी बोलताना गोगावलेंनी भाजप आणि राष्ट्रवादीला भविष्यात सहकार्य न करण्याचा इशारा सुद्धा दिला होता। आजच याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये अलिबागमध्ये एक निर्णयही होणार होता। पण त्याआधीच जिल्ह्यामध्ये सत्तेत महायुतीच असेल, एकत्रितरित्या महायुतीच असेल असा निर्णय हा मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये अंतिम झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी एकत्रित घेतलेल्या निर्णयानंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये आता राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेची अशी एकत्र सत्ता येणार हे निश्चित झाले। पहिलं 6 वर्ष हे भाजपचा अध्यक्ष तसंच उपाध्यक्ष शिवसेनेचा होईल असा सुद्धा निर्णय झाल्याचं समोर येते। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचेच मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचं बोललं जाते। बघा, रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये कोण बसणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून मोठं राजकारण सुरू होतं। शिवसेनेवर मोठा दबाव टाकला जात होता, मात्र उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री भरत गोगावले, मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष घालण्याची विनंती केली। पण ही लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतरही राष्ट्रवादी आणि भाजप स्थानिक पातळीवर मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आपलं राजकारण करतच होतं। पडद्यामागे अनेक राजकीय खलबतं सुरू होती। अलिबागमध्ये विशेष सभेचा मुहूर्तही ठरला होता। उद्या म्हणजेच गुरुवारी 12 मार्च रोजी इथे विशेष सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं। मुख्य म्हणजे सर्वाधिक जागा जिंकलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला इथं सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा राजकीय खेळ किंवा कट होता। पण अखेर आता शिवसेना या राजकीय कटापासून वाचली आहे आणि लवकरच अन्य 2 पक्षांसह ती सत्तेतही जाऊन बसणार आहे। कारण मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि यामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवर तोडगा काढण्यात आलाय। याच बैठकीमध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुती सत्तेत बसणार यावर शिक्कामोर्तब झालाय। रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे भाजपकडे असणार आहे, तर सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्यात आलंय। याचप्रमाणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सुद्धा सत्तेची पदं ही वाटून घेतली जातील अशा पद्धतीची माहिती मिळते। रायगड जिल्हा परिषदेचं साधारण गणित कसं आहे तर 59 इतकी एकूण सदस्य संख्या आहे, तर सत्ता स्थापनेसाठी 31 सदस्यांची गरज आहे, ती मॅजिक फिगर आहे। याआधीच राष्ट्रवादी आणि भाजपने ही मॅजिक फिगर गाठलेली होती, पण जर आपण पाहिलं तर शिवसेनेला इथं 21 जागा मिळाल्या आहेत, राष्ट्रवादीला 16 आणि भाजपला 15, त्यामुळे महायुतीकडे संख्याबळ आहेच, मॅजिक फिगर आहेच। त्यामुळे महायुतीनं इथं मॅजिक फिगर गाठलेली आहे। आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा डाव उधळून लावत शिवसेनेला सुद्धा सत्तेमध्ये वाटा मिळालेला आहे पक्षप्रमुखांच्या बैठकीनंतर, आणि त्यामुळे सध्या तरी रायगडमधला हा सगळा राडा शमलाय असं म्हणायला हरकत नाही। पण कट्टर शत्रू असलेल्या तटकरे आणि गोगावलेंचं हे मनोमिलन किती काळ टिकणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे पाहणं महत्त्वाचं आहे। येत्या काळामध्ये याविषयीचं राजकारण कुठल्या अंगाने कसं फिरतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार
करणार आहोत. तुम्हाला याविषयी काय वाटतं? रायगडच्या या राजकारणाविषयी, भरत गोगावले आणि तटकर यांच्या एकंदरच शत्रुत्वाविषयी आणि आत्ता झालेल्या निर्णयाविषयी तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.